नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष ऐच्छिक मराठी या वर्गासाठी मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील पंडित कवी पंडिती कविता या घटकांचा विचार करत असताना आपल्या अभ्यासक्रमाला 3 पंडित कवींचा समावेश करण्यात आलेला आहे. या पूर्वीच्या तासामध्ये आपण पंडित कवी मुक्तेश्वर वामन पंडित या 2 कवींचा आपण परिचय त्यांच्या साहित्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासलेला होता. आज आपण आपल्या अभ्यासक्रमाला निवडक असणाऱ्या 3 पंडित कवीपैकी तिसरे पंडित कवी म्हणजे मोरोपंत यांच्याविषयीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पंडित कवी मोरोपंत यांचं पूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. मोरोपंत किंवा मयूर पंडित म्हणून आपण त्यांना संबोधतो. पंडिती काव्य परंपरेतला 18व्या शतकातील शेवटचा महाकवी म्हणून आपल्याला मोरोपंताचा उल्लेख करावा लागतो. मोरोपंतांचा जन्म जो आहे तर तो पन्हाळगडावर इसवी सन 1729 साली झालेला आपल्याला त्यांच्या अभ्यासावरून लक्षात येतं. त्यांचा मृत्यू जो आहे तो बारामती येथे आहे ना 15 एप्रिल 1794 साली झालेला आहे. मोरोपंत हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील अतिशय श्रेष्ठ कवी मानले जातात. त्यांच्या अनेक रचना या मराठी साहित्यात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जातात की त्या काव्यरचनेचा नामोल्लेख केला की मोरोपंतांचं नाव आपल्या समोर येतं. इतक्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या काव्यरचना ज्या आहेत या मोरोपंतांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. मोरोपंत हे मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर हे जे काही महत्त्वाचे पंडित कवी होते यांच्या समकालीन काळातले पंडित कवी म्हणून आपल्याला लक्षात घेता येतं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीनं रिकाम्या जागा सोडवा या पद्धतीनं आपलं प्रश्नपत्रिका ही सोडवायची आहे. त्यामुळं या तासिकेमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या अशा प्रकारचे काही वस्तुनिष्ठ प्रश्न मिळतील. तर आपली ही तासिका करत असताना आपण वही पेनवर अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत, शब्दरचना, वाक्यरचना आहे, तर ती आपण नोट करून ठेवा, जेणेकरून आपला वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवताना, रिकाम्या जागा सोडवताना आपला अतिशय चांगल्या पद्धतीची मदत होईल. तर मी तुम्हाला सांगत होतो की मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, श्रीधर हे जे महत्त्वाचे काही पंडित कवी आहेत यांच्या समकालीन काळात असणारे कवी मोरोपंत हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे अशा प्रकारचे एक पंडित कवी किंवा पंडिती काव्य परंपरेतला 18व्या शतकातला शेवटचा एक महाकवी म्हणून आपल्याला यांचा उल्लेख करावा लागेल. हे जे पराडकर कुटुंब आहे तर हे मूळचं कराडे ब्राह्मण म्हणजे मूळचं हे कोकणातलं सौंदळ नावाचं जे गाव आहे तर त्या गावचं. मोरोपंताचा जन्म पन्हाळगड येथे झालेला आहे. मोरोपंतांचे जे पणजोबा होते रामजी पंत, तर हे नोकरीच्या निमित्तानं
कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजी पंताचे जे नातू आहेत रामचंद्र पंत, हे मोरोपंताचे वडील. लक्षात घ्या सगळे मुद्दे. तर हे जे रामचंद्र पंत होते मोरोपंताचे वडील, ते त्यावेळी कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. त्याच्यामुळं काय, मोरोपंताचं बालपण जे आहे तर ते त्याच ठिकाणी गेलेलं आपल्याला दिसून येतं. तिथंच त्यांचा विद्याभ्यासही झालेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळेला पन्हाळगडावर जे असणारे केशव पाध्ये व गणेश पाध्ये, हे जे दोन वेदशास्त्र संपन्न पारंगत अशा प्रकारचे जे विद्वान होते, या दोन बंधूकडं मोरोपंतांनी त्यावेळेला न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदांत व साहित्य यांचं अध्ययन जे आहे हे त्या काळात केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे दोन बंधू आणि त्यांची शिकवण ही मोरोपंतासाठी अतिशय वरदान अशा प्रकारची ठरलेली आपल्याला दिसून येते. वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मोरोपंताचं वास्तव्य जे आहे हे पन्हाळगडावर होतं. मोरोपंताचे वडील इसवी सन 1752 साली पन्हाळगडावरून पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात तिकडं बारामतीला गेले आणि पुढं मोरोपंत देखील वडिलांना भेटण्यासाठी म्हणून ज्या वेळेला बारामतीला गेले, त्यावेळेला ते तिकडेच पुन्हा कायमस्वरूपी बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील त्यांचं जे काही वास्तव्य होतं, तर या वास्तव्याच्या काळात त्यांनी एक थोडीफार अशा प्रकारची काव्यनिर्मिती केली. पण मोरोपंताची जी बहुसंख्य अशा प्रकारची जी काव्यरचना आहे, तर ही काव्यरचना त्यांनी बारामतीला केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे लक्षात घ्या की जवळपास सुमारे 45 वर्ष अखंडितपणे, कसलाही काळ ते थांबले नाहीत, अखंडितपणे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काव्यरचना केलेली आपल्याला दिसून येते. मोरोपंतांनी त्यांची रचना किती केली माहिती आहे का? जवळपास 75,000च्या वर त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगतो तुम्हाला की मोरोपंतांनी त्यांच्या हयातीमध्ये 45,000च्या वर काव्यरचना केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांच्या नावावर 268, बघा, मोरोपंताच्या नावावर 268 काव्यकृतीची नोंद आहे. त्यांनी सुमारे 60,000 आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांच्यासाठी ओवीबद्ध अशा प्रकारची स्त्रीगीते त्यांनी लिहिलेली आहेत. मोरोपंताचा अजून आवर्जून उल्लेख करायचा म्हणजे 108 रामायणे त्यांनी रचलेली आहेत. मोरोपंतांनी त्यांच्या या सर्व रचनेमागं, त्यांच्या आयुष्यात यशस्वी मागं त्यांनी 4 गुरु मानलेले आहेत. लक्षात ठेवा, या 4 गुरूंचा उल्लेख त्यांच्या गंगा वकिली नावाचा जे ग्रंथ आहे, तर या काव्यामध्ये त्यांनी केलेला आहे. बघा, म्हणजे या ग्रंथात ते म्हणतात, गुरु माझे श्रीराम, श्रीमत्केशव, गणेश आणि हरी चौथे. हरी म्हणजे पंताचे जी मौजी बंधन करणारे जे होते, म्हणजे मूळचे ते त्यांच्या मूळ गावचे सौंदळचे हरभट वरेकर नावाचे, हे त्यांचे. श्रीराम म्हणजे स्वतः त्यांचे वडील रामजी पंत, आणि गोळवलकर घराण्यातील केशव पाद्य व गणेश पाद्य की ज्यांनी पन्हाळगडावर त्यांना विद्याभ्यास केला आपला हे दिसून येतो. म्हणजे अशा 4 गुरूंचा उल्लेख मोरोपंतांनी त्यांच्या आपल्या रचनेमध्ये केलेला दिसतो. लक्षात घ्या, मोरोपंतांचं आपण हे सविस्तर का पाहतोय? पंडिती काव्य परंपरेतला शेवटचा पंडित कवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड रचना करणारा
आणि वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना करणारा पंडित कवी म्हणून आपल्याला मोरोपंतांच्या कवितेकडे पाहता येईल. म्हणून आपला सर्वांना मोरोपंत समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. मोरोपंतांचा पुढचा जर भाग आपण लक्षात घेतला विद्यार्थी मित्रांनो, तर पुण्यामध्ये त्यावेळी पेशवेकालीन एक सावकार, त्यांचं नाव श्रीमंत बाबूजी नाईक, यांच्याकडं पुराणिक म्हणून मोरोपंतांना पुढच्या काळामध्ये राजाश्रय मिळालेला होता. बारामतीतील करा नदीच्या काठावर या बाबूजी नाईकांचा एक भव्य अशा प्रकारचा वाडा होता. तो वाडा या बाबूजी नाईकांनी या मोरोपंतांना भेट म्हणून दिला. लक्षात घ्या, या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपली जी अखंड प्रकारची आणि प्रचंड प्रकारची जी काव्यनिर्मिती आहे तर ती रचलेली आपल्याला दिसून येते. त्या खोलीच्या भिंतीवर मोरोपंतांनी यमक आणि अनुप्रास असलेले अगणित, लक्षात घ्या किती भरपूर असतील बघा, अगणित अशा प्रकारचे शब्द मोरोपंतांनी तिथं लिहून ठेवलेले आपल्याला दिसून येतात, है ना. हे शब्द योग्य तिथं वापरायचं आणि आपली काव्य निर्मिती करायची हा त्यांचा हेतू होता. त्या खोलीत बसलं, चहूबाजूला कुठेही पाहिलं तर अगणित अशा प्रकारचे यमक आणि अनुप्रासयुक्त अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे त्यांनी लिहून ठेवलेले होते. आणि बरोबर चपखलपणे आपल्या काव्यनिर्मितीमध्ये जिथं ते शब्द बसतील ते योजून त्यांनी आपली प्रचंड काव्यनिर्मिती जी आहे ही साधलेली आपल्याला दिसून येते आहे. तर असे हे जे मोरोपंत आहेत की ज्यांनी प्रचंड अशा प्रकारची काव्यरचना केलेली आपल्याला दिसून येते. या एकूण कालखंडामध्ये त्यांना जे काय आयुष्य लाभलं त्या आयुष्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्यभरामध्ये प्रचंड अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जी काही काव्यनिर्मिती आहे तर ही त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. मोरोपंतांचे जे काही श्लोकबद्ध अशा प्रकारची रचना आहे ही मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची मानली जाते. त्यांच्या काही ग्रंथांचा, त्यांच्या रचनेतील काही विशेषांचा जर अभ्यास आपण केला तर मोरोपंत हे पंडिती काव्य परंपरेतले किती महत्त्वाचे अशा प्रकारचे हे कवी होते तर हे आपल्याला या ठिकाणी ध्यानात घेता येतं. ठीक आहे.